नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता 7वीतील प्रकरण 3 याचा व्हिडिओ आपण चालू करतोय. प्रकरणाचं नाव आहे मसावी व लसावी. यामध्ये काही जरा आठवूया या अंतर्गत काही प्रश्न दिले आहेत. सर्वात लहान मूळ संख्या कोणती? तर तुम्हाला माहिती आहे सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न असा दिलाय 1 ते 50 संख्यामधील किती संख्या मूळ आहेत व त्याची यादी करा. आता पहिल्यांदा आपण काय करूया तर प्रामुख्यानं 1 ते 50 संख्या ज्या आहेत या संख्या कोणकोणत्या त्या पाहूयात आणि त्यानंतर त्यांची यादी बनवूया. तर 1 ते 50 मध्ये 2, 3, 5, 7, त्याच्यानंतर 11, 13, त्यानंतर 17, 19, 23, त्याच्यानंतर 29, 31, त्याच्यानंतर 31 नंतर 37, 41, 43 आणि 47. तर संख्या मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. तर एकूण मूळ संख्या किती हा पहिला प्रश्न आपल्याला विचारलाय. तर एकूण मूळ संख्या आहेत 25 आणि त्यांची यादी करा हा दुसरा प्रश्न आपल्याला दिला होता. तर यादीमध्ये 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47. आता कधी कधी असा प्रश्न असतो 1 ते 25 मध्ये एकूण मूळ संख्या किती? तर 1 ते 25 मध्ये एकूण 9 मूळ संख्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न दिलाय बघा तुम्हाला. खालील संख्यापैकी ज्या संख्या मूळ आहेत त्यांची यादी करा असं म्हटलंय. तर किंवा त्यांना वर्तुळ करा असं म्हटलंय. तर 17 ही मूळ संख्या आहे, 15 नाहीये, 4 नाहीये, 3 ही मूळ संख्या आहे, 1 ही संयुक्त नाही व मूळही नाही, 2 ही मूळ संख्या आहे. त्यानंतर 12 संयुक्त आहे, 23 मूळ आहे, 27 संयुक्त आहे, 35 संयुक्त आहे, 41, 43, त्यानंतर 58 संयुक्त आहे, 51 संयुक्त, 72 संयुक्त, त्याच्यानंतर 79 संयुक्त आहे, 79 मूळ संख्या आहे आणि 97 ही मूळ संख्या आहे. तर ज्या संख्या आहेत त्यांना वर्तुळ करा असं म्हटलंय. तर त्या पद्धतीने आपण वर्तुळ करून झालेलं आहे. त्यानंतर पुढचा भाग त्यांनी आपल्याला विचारलाय की समूळ संख्या ज्या 2 संख्यांचा सामायिक विभाज्य 1 आहे त्या संख्या एकमेकींच्या समूळ संख्या असं म्हणतात. आता उदाहरणार्थ 10 व 21 या संख्या समूळ आहेत. 10ची विभाजक आहेत 1, 2, 5, 10. तर 21चे आहेत 1, 3, 7, 21. आणि या दोघांमध्ये कॉमन काय आहे तर या 2 संख्येमध्ये सामायिक विभाज्य फक्त 1 आहे आणि म्हणून या 21 आणि 10चा समूळ संख्या आहे. त्याच पद्धतीने 3 आणि 8, 4, 9, 21, 22, 22, 23, 23, 24 या काही समूळ संख्या आहेत. आणि याच्यामध्ये 21, 22, 22, 23, 23, 24 या क्रमवार येणाऱ्या संख्या आहेत. क्रमवार म्हणजे क्रमाने येणाऱ्या समूळ संख्या आहेत. तर पुन्हा एकदा आपण समूळ संख्येची व्याख्या बघूया. ज्या 2 संख्यांचा सामायिक विभाज्य फक्त 1 असतो त्या संख्या एकमेकांच्या सहमूळ आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये कॉमन फक्त एकच आहे
अशा संख्यांना समूळ संख्या असं म्हणतात. आणि याची उदाहरणं इथं दिलेल्या पद्धतीने 10 21 3 8 4 9 21 22 22 23 23 24. त्यानंतर पुढचा घटक आपल्याला दिलाय तो म्हणजे जोडमूळ संख्या. ज्या दोन मूळ संख्येतील फरक 2 आहे त्या दोन संख्यांना जोडमूळ संख्या असं म्हणतात. म्हणजे आपल्याला दिले बघा, ज्या दोन संख्याला फरक 2 आहे म्हणजे 3 व 5 या जोडमूळ संख्या आहेत. आता ह्याच्यामध्ये मूळ संख्या असल्या पाहिजेत आणि त्यातला फरक पण 2 असला पाहिजे. तर 3 व 5, 5 व 7, 11 व 13, 29 ते 31 अशा या संख्या आहेत की ज्याच्यामध्ये त्यातला फरक हा 2 आहे. म्हणून ज्या दोन मूळ संख्यातील फरक 2 आहे त्यांना एकमेकींच्या जोडमूळ संख्या असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 10 मध्ये जी संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या कोणती? तर मूळही नाही व संयुक्तही नाही अशी संख्या 1 आहे. पुढील जोड्यापैकी सहमूळ जोड्या कोणत्या त्या ओळखा असं विचारलंय. आता सहमूळ म्हटलंय. आता सहमूळ मध्ये दोन्हीमध्ये कॉमन असणाऱ्या 4 आणि 5 मध्ये एकच संख्या कॉमन आहे ती म्हणजे 1. त्याच्यानंतर 17 आणि 19 याच्यामध्ये सुद्धा 1 ही संख्या कॉमन आहे. 27 आणि 15 याच्यामध्ये एकाशिवाय 3 ही संख्या सुद्धा कॉमन येते. याच्यामध्ये 8 आणि 14 याच्यामध्ये 1 शिवाय 2 ही कॉमन येते. त्यामुळे समूळ संख्या आहेत 2 नंबर 4 आणि 5 आणि 17 आणि 19. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, 25 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची यादी करा. त्या संख्या किती आहेत? आता याचं उत्तर मी इथं लिहितोय. तर त्या संख्या आहेत 25 पासून सुरुवात करायचं आहे. 29, त्यानंतर 31, त्यानंतर 37, 41, त्यानंतर 47, पुढची संख्या आहे 53, त्यानंतर 59, 61, 67, त्यानंतर 71, 73, 79, 83, 89 आणि सगळ्यात शेवटची संख्या येते ती म्हणजे 97. तर त्या एकूण किती संख्या आहेत असा पुढचा उपप्रश्न आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. कोणती संख्या राहिली बघूया. 29, 31, 37, 41, 43 ही संख्या राहिली आपली. बघा या ठिकाणी 43 ही एक संख्या राहिली, 43. तर एकूण संख्या आपल्या होतात बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. तर एकूण संख्या आहेत 16 आणि त्यांची यादी करा असा प्रश्न सांगितला होता. या पद्धतीने याचं उत्तर आपलं पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय 51 ते 100 पर्यंतच्या सर्व जोडमूळ संख्या लिहा. बघा काय सांगितलंय बघा, 51 ते 100 पर्यंतच्या सर्व जोडमूळ संख्या लिहा. आणि जोडमूळ दोन संख्या पाहिजेत आणि त्यात जोडमूळ मूळ असल्या पाहिजेत. तर दोघातला फरक 51 आणि 61 तसेच 71 व 73 या दोन संख्या अशा आहेत की ज्याच्यामध्ये 2चा फरक आहे आणि त्या मूळ पण आहेत. म्हणजेच अशा पद्धतीने 4 नंबर प्रश्नाचं उत्तर झालं. तर 59 व 61, 71 व 73. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला विचारलाय
1 ते 50 मधील समूळ संख्यांच्या 5 जोड्या लिहा असं म्हटलंय. तर 1 ते 50 मधल्या समूळ संख्यांच्या जोड्या आहेत 2, 3 ही पहिली जोडी झाली. त्यानंतर 5, 7, त्यानंतर 11, 12, त्यानंतर 29, 30, त्यानंतर 35, 36 अशा अनेक संख्या आपल्याला घेता येतील. तर आपल्याला त्यापैकी 5 विचारले आहेत आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर झालंय 1 ते 50 मधील समूळ संख्यांच्या 5 जोड्या लिहा. 2, 3, 5, 7, 11, 13, 29, 30, 35, 36. आणि शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारलाय मूळ संख्यापैकी सममूळ संख्या कोणती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सममूळ संख्या फक्त 2 आहे. सममूळ संख्या कोणती. तर या प्रश्नाचं उत्तर फक्त 2 आहे. आणि या पानाच्या शेवटी आपल्याला सांगितलंय बघा कोणतीही संयुक्त संख्या ही मूळ संख्यांच्या गुणाकार रूपात लिहिता येते. बघा काय सांगितलंय कोणतीही संयुक्त संख्या ही मूळ संख्यांच्या गुणाकार रूपात लिहिता येते. अशा पद्धतीचा नियम युक्लिडने तयार केला होता. हा एक साधा नियम आपल्याला सांगण्यात आला आहे. स्टुडंट्स, which is the smallest prime number? 2 is the smallest prime number. Second is list the prime number from 1 to 15. How many they are? So 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47. These are 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 and 15. How many they are? So they are 15 numbers. And then circle the prime numbers in the list below. In this 17 is the prime, again 3 is a prime, 2 is a prime, again 23 is prime, 41 is prime, 43 is prime, again 79 is prime, and 97 is prime. Now we are going to see the definition of co-prime numbers. Two numbers which have only one as a common factor are said to be co-prime or relatively prime or mutually prime numbers. Listen carefully. Two numbers which have only one common factor. So here is one example, 10 and 21. In this 1, 2, 5, 10 are their divisors, and in 21, 1, 3, 7, 21 are their factors. So in these two numbers, only one is common. Only one is common. So 10 and 21 are co-prime numbers. Some other co-prime numbers are 3, 8, 4, 9, 11, 23, 22, 23, 23, 24, and in this 21, 22, 22, 23 and 23, 24 they are consecutive natural numbers, and co-prime numbers. Now we are going to see the definition of twin prime number. If the difference between two co-prime number is 2, the number is said to be twin prime numbers. In this 3, 5, 5, 7, 11, 13, 29 and 31, these numbers are twins prime numbers. In this two co-prime numbers, the difference between them is 2. So 3, 5, 5, 7, 11, 13 and 29, 31, these are co-prime numbers. Students, we see which number is neither prime number or composite number. This answer is only one is the
number which is neither prime or composite number. Which of the following are pairs of co-primes? So in this, 4 and 5 are pairs of co-prime, and 17 and 19 are co-primes. So only by reason 17 and 19 co-prime, we have to must find co-primes. In this 4 and 5, in this 4 and 5 would not have any common divisor other than 1. So this is pair of co-primes. So only 4 and 5 and 17 and 19 are co-primes. Question number 3. List the prime numbers from 25 to 100. Say how many they are. So in this, we have to list these numbers from 25 to 100. So here 29, 31, 37, 41, again 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 and 97. Second question is how many they are. So 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. So this number is 16. So list the number as 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97. Next question is question 4. Write all twin prime numbers from 51 to 100. So 51 to 100, only twins prime numbers are 59 and 61, and the second number is 71 and 73. Question number 5. Write 5 pairs of twins prime numbers. So twins prime numbers we can write here 2, 3. This one is again 5, 7. Second, third, 11, 12. Again 29, 20, 30. And last 35, 36. And last question is which are the even prime numbers. So even prime numbers are only 2. Even prime number is only 2. And again from Euclid says any composite number can be written as the product of prime numbers. Any composite number can be written as the product of prime numbers.